नम पार्वती पतये हर हर महादेव. नमस्कार रसिक श्रोते हो. ब्रह्मांड नायक शिव या चॅनलवर सर्व शिवभक्त आणि रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. भाविकांनो, पवित्र श्रावण महिन्यानिमित्त आज आपण ऐकणार आहोत श्री काशीखंड कथासार या ग्रंथाचा अत्यंत दिव्य असा अध्याय 3. या अध्यायाचे नाव आहे विरंची दर्शन आणि सूर काशी प्रवेश. या अध्यायात कशाचे महत्त्व सांगितले आहे? मित्रांनो, या अध्यायामध्ये विंध्याचल पर्वताच्या अहंकारामुळे संपूर्ण विश्वावर कोणते भयानक संकट आले आणि संकटाच्या वेळी देवराज इंद्रासहित सर्व देवांनी सृष्टीचे निर्माते भगवान ब्रह्मदेव यांची कशी स्तुती केली याचे अद्भुत महत्त्व आणि इतिहास वर्णन केला आहे. शास्त्रानुसार हा 3 अध्याय श्रवण केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठे संकट, दुःख, भीती दूर होते. ज्याप्रमाणे देवांची चिंता मिटली, त्याचप्रमाणे हा अध्याय ऐकणाऱ्या भक्ताच्या घरातील दारिद्र्य आणि संकटे दूर होतात. या कथेच्या श्रवणाने घरात परमशांती आणि सुख समृद्धी नांदते. माझी सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की ही पावन कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण एकाग्रतेने ऐका. कथा मध्येच अर्धवट सोडून कुठेही जाऊ नका, कारण शिवकथा अर्धवट सोडणे म्हणजे साक्षात देवादिदेव महादेवांचा अनादर करण्यासारखे आहे. जर तुम्हाला महादेवाची पूर्ण कृपा प्राप्त करायची असेल तर संपूर्ण कथा श्रवण करा. चला तर मग सर्व चिंता बाजूला ठेवून आपले चित्त शिवचरणी लीन करूया आणि अत्यंत पुण्यदायी अशा 3 अध्यायाची ही रंजक कथा सुरू करूया. कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. जास्तीत जास्त शिवभक्तापर्यंत शेअर करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. भाविकांनो, जेव्हा प्रभातकाल झाला तेव्हा देवर्षी नारद नर्मदा आणि कावेरी नदीच्या पवित्र संगमावर स्नान करून ओंकारेश्वराचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघाले. वाटेत त्यांना विंध्याचल पर्वताचे अत्यंत रमणीय आणि नवचुंबित वन दिसले. त्या वनात आंबे, औदुंबर, अंजीर, चिंचा, जांभूळ, नारंगी, बेल, देवदार, फणस, नारळ, द्राक्ष आणि पारिजातक अशा असंख्य प्रकारच्या वृक्षवल्लीची दाटणी होती. ही वनस्त्री प्रत्यक्ष लक्ष्मीसारखी अत्यंत शोभिवंत दिसत होती. या वनस्त्रीमधून जेव्हा प्रलय काळ येतो तेव्हा सर्व देव घाबरून गिरीकंदरात लपतात. महाप्रलयाच्या वेळी वरुण देव या सर्व वनस्पतींचे भक्षण करतो. त्यानंतर वडवानळ संपूर्ण त्रिलोक्य व्यापून या वनस्पतींना आणि पाण्याला नष्ट करतो. शेवटी चंडवात म्हणजेच भयानक वादळ या महाज्वाळांना आपल्या पोटात सामावून घेतो. या सगळ्यामधून नंदिकेश्वराचा अवतार होतो, ज्यांच्या मुखकमळातून प्रत्यक्ष लक्ष्मीचा जन्म होतो आणि नंदी ती लक्ष्मी भगवान विष्णूंच्या चरणी समर्पित करतो. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे विंध्याचलाचे ते दिव्य वन पाहूनच नारद मुनींना या लक्ष्मी वनस्त्रियाचे स्मरण झाले. अशा या अथांग वनात विंध्याचल पर्वताने जेव्हा ब्रह्मपुत्र नारद मुनींना आकाशातून येताना पाहिले तेव्हा त्याने पुढे होऊन अत्यंत आदराने त्यांना नमस्कार केला. नारद मुनींच्या जटा, हातात कमंडलू आणि अंगावरील मृगाजीन पाहून विंध्याचल म्हणाला, हे योगीराज, आपल्या दर्शनाने माझे आजचे जीवन सुफळ आणि धन्य झाले. विंध्याचलाची ही स्तुती ऐकून नारद मुनींनी क्षणभर आपले डोळे मिटले आणि ते अत्यंत गंभीर होऊन विंध्याचलाला म्हणाले, हे गिरीवरा, आम्ही संपूर्ण त्रिलोक्यात फिरतो, पण आज आम्ही एक विपरीत गोष्ट ऐकली. तू स्वतःला धराधर म्हणजेच पृथ्वीला धारण करणारा श्रेष्ठ पर्वत म्हणून घेतोस, पण हे नाव तुझ्यासाठी योग्य नाही. या पृथ्वीवर अष्टकुळाचल पर्वत आहेत, ज्यामधील मेरू पर्वत हा सर्वांचा स्वामी आहे. सर्व गिरीवर त्या मेरू पर्वताचे दास्य करतात आणि केवळ तोच खरा धराधर आहे. नारद मुनीचे हे शब्द ऐकून विंध्याचल पर्वताला प्रचंड क्रोध आला. तो अभिमानाने म्हणाला, मुनिवर्य, तुम्ही त्या मेरूची एवढी स्तुती का करत आहात? माझ्यापेक्षा त्याचा महिमा कैसा पा मोठा असू शकतो. मी अत्यंत समर्थ आहे. उदयाचल
मैलागिरी, हेमकुटू, गंधगिरी, षटपर्वत, मंदराचल किंवा रुद्रगिरी यापैकी कोणीही माझी बरोबरी करू शकत नाही. मग तो मेरू माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसा? विंध्याचलाचा हा अहंकार पाहून नारद मुनींनी त्याला अनेक धर्माधर्माच्या गोष्टी सांगितल्या. नारद मुनी म्हणाले, जो मनुष्य स्वतःचा पराक्रम सांगून दुसऱ्याचा अपमान करतो तो पुढच्या जन्मात सुकर म्हणजेच डुक्कर किंवा पशुच्या योनीत जन्म घेतो. जो ज्ञानी नसतानाही लोकांचा उपदेश करतो तो वेदार्थाची विटंबना करतो किंवा सत्पुरुषांची निंदा करतो तो यमदंडाचा धनी होतो. या उलट जो सत्पात्रात माणसाला अन्नदान करतो त्याला कोटी पुण्याचे फळ मिळते. हे विंध्याचला, तू मेरूशी स्पर्धा करत आहेस, पण तू कधीही मेरूच्या समान होऊ शकत नाहीस. तुला मेरूचे दास्य करावे लागेल. एवढे बोलून नारद मुनी तिथून वेगाने निघून गेले. नारद मुनी गेल्यावर विंध्याचल पर्वत अत्यंत चिंतातूर झाला. या ग्रंथामध्ये चिंतेचे अत्यंत सुंदर वर्णन आले आहे. चिंता ही मनुष्याची सद्बुद्धी हरवून घेते, तिला विपरीत बुद्धी देते आणि साध्य गोष्टी असाध्य करते. चिंता मनुष्याचे तेज, सुख आणि निद्रा हिरावून घेते. चिंतेने ग्रासलेला विंध्याचल स्वतःला म्हणाला, माझ्या घरी सर्व सामग्री असतानाही माझ्या हस्ते ब्रह्मपुत्र नारद मुनींचा योग्य आदर झाला नाही. मी महामूर्ख आहे. आता मी माझा पुरुषार्थ सिद्ध करेन आणि स्वतःला समर्थ बनवेन. असा निश्चय करून विंध्याचल पर्वताने अत्यंत वेगाने गगनाकडे वाढायला सुरुवात केली. एखाद्या महाप्रलयाच्या स्तंभासारखा तो आकाशात थेट 4 कोटी अंतरापर्यंत वाढला आणि सूर्याचा मार्ग रोखून उभा राहिला. विंध्याचलाने सूर्य आणि चंद्राचा मार्ग रोखल्यामुळे संपूर्ण सृष्टीचे चक्र कोलमडले. पूर्व दिशेला उगवणारा सूर्य पुढे जाऊ शकत नसल्यामुळे पृथ्वीच्या एका भागात कडक माध्यान्ह काळ राहिला आणि दुसऱ्या भागात दक्षिण देशात भयानक घोर अंधार पसरला. ऋतूंचे चक्र थांबले. तिथी आणि नक्षत्रांचे चलनवळण थांबले. मानवाचे सर्व षटकर्म आणि यज्ञयाग पूर्णपणे बंद झाले. यज्ञ थांबल्यामुळे देवांना त्यांचा यज्ञभाग मिळणे बंद झाले, ज्यामुळे देव अत्यंत क्षुधातूर आणि व्याकुळ झाले. सृष्टीवर ओढवलेले हे भयानक संकट पाहून देवराज इंद्र, गुरु बृहस्पती आणि सर्व देव दिक्पाल एकत्र आले आणि त्यांनी सत्यलोकात जाऊन ब्रह्मदेवाची भेट घेतली. देव अत्यंत लीन होऊन ब्रह्मदेवाच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांनी सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेवाची अत्यंत सुंदर स्तुती केली. देव म्हणाले, हे सत्यलोकपती, हे वेदमूर्ती, तुम्ही संपूर्ण सृष्टीचे पितामह आहात. विंध्याचल पर्वताने सूर्यचंद्राचा मार्ग रोखल्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर अवर्षण आणि काळोख पसरला आहे. आमचा यज्ञभाग नष्ट झाला आहे, तरी आम्हाला या संकटातून वाचवा. देवांची ही व्याकुळ प्रार्थना ऐकून ब्रह्मदेव अत्यंत मधुरवाणीत देवगुरु बृहस्पतींना म्हणाले, हे बृहस्पती, तुमच्या या स्तुतीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. विंध्याचल पर्वताने जो मार्ग रोखला आहे त्या विंध्याचलाचा अहंकार मोडून काढण्याचा केवळ एकच उपाय आहे. जे मनुष्य सदाचारी आहेत, सत्यवादी आहेत, शिवाच्या भक्तीत लीन आहेत आणि जितेंद्रिय आहेत, तेच पृथ्वीचे खरे रक्षणकर्ते असतात. सध्या दक्षिण दिशेला पवित्र अशा काशी नगरीत म्हणजे आनंदवनात परमज्ञानी महर्षी अगस्ती ऋषी निवास करत आहेत. तुम्ही सर्व देव एकत्र येऊन काशी नगरीत जा आणि अगस्ती ऋषींना शरण जा, तेच या संकटाचे निवारण करतील. ब्रह्मदेवांची ही आज्ञा ऐकून सर्व देवांना अत्यंत आनंद झाला. ते तात्काळ आपल्या दिव्य विमानामध्ये बसून गंधर्व नगरासारख्या अत्यंत सुंदर आणि अलौकिक अशा काशी नगरीत अवतीर्ण झाले. काशीचे अलौकिक सौंदर्य, तेथील कमळाचे तलाव आणि दिव्य वातावरण पाहून देवांचे मन सुखावले. काशी ही केवळ मृत्यूच्या वेळी अमृतपान देणारी नसून सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणारी मोक्ष नगरी आहे. असा जय जयकार करत सर्व देवांनी काशीत प्रवेश केला. तर भाविकांनो, अशा प्रकारे सर्व देवांनी विंध्याचलाच्या गर्भापासून सृष्टीचे रक्षण करण्यासाठी पवित्र काशी नगरीत प्रवेश केला आणि येथेच
श्री काशीखंड कथासार ग्रंथाचा 3रा अध्याय पूर्ण झाला. पुढच्या अध्यायात काय होणार, काशीत आल्यानंतर देव अगस्ती ऋषींना कसे शरण जाणार आणि अगस्ती ऋषी विंध्याचलाचा अहंकार उतरवण्यासाठी आपली अत्यंत लाडकी काशी नगरी सोडून दक्षिणेकडे का जाणार, हे जाणून घेण्यासाठी पुढील अध्याय ऐकायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला आजची ही सविस्तर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहून चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायासह. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.